नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. रोहिणी नदीपात्रात ज्वालामुखीसारखे वितळलेले कण, आखाडे गावातील रहस्यमय प्रकारामुळे खळबळ, शास्त्रीय तपासाची मागणी. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात एक रहस्यमय घटना समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. मुसळधार पावसानंतर रोहिणी नदीचा पूर ओसरल्यानंतर नदीपात्रात ज्वालामुखीच्या लाव्यासारखे दिसणारे वितळलेल्या स्वरूपाचे कण आढळल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरजवळ आखाडे गावाजवळ रोहिणी नदीपात्रात एक रहस्यमय प्रकार समोर आल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मुसळधार पावसानंतर पूर ओसरल्यानंतर नदीपात्रातील खडकाळ भागात वितळलेल्या लाव्यासारखे दिसणारे काही कण आढळले. हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. स्थानिक मेंढपाळ आणि मजुरांचा दावा आहे की पहाटेच्या वेळी या ठिकाणाहून धूर निघताना दिसत होता. काहींनी ठेंगण्यासारख्या प्रकाशही दिसल्याचे सांगितले आहे. या दाव्यानंतर अनेक नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र हे कण नेमके काय आहेत, नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रियेमुळे तयार झाले आहेत की इतर कोणत्या कारणामुळे निर्माण झाले आहेत, याबाबत अद्याप कोणताही खुलासा उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित शास्त्रीय विभाग व भूगर्भशास्त्र तज्ज्ञांनी या घटनेतील तातडीने वैज्ञानिक तपासणी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सध्या या घटनेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असले तरी अधिकृत वैज्ञानिक तपासणीचा अहवाल आल्यानंतर या रहस्यमय प्रकाराचे खरे कारण स्पष्ट होईल. या प्रकाराकडे प्रशासन आणि तज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले असून पुढील घडामोडीवर सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलचे लक्ष राहणार आहे. यावेळेस प्रत्यक्षदर्शी असे म्हणाले की 7:30ला येईल होतं. तो काय दखणार नाही मग त्याकडे बुजणार ना दोन्ही चेटाळ्याला एकदा केलं ना, मग मला काय माहिती का. त्यांना चेटी राहणार का हो? त्यांच्या ना चेटर राहणार चिमणींवर. कितला वाजायला होईन होतो? 7:30 वाजता चहा पाणी करेन आम्ही निघून कर. पण आता केला आकडे पडेल मग आपण मग मी काही ते निघा मग आता येईल पहिली चावा कशा भो आपण लाकट आहे आपण फिरी राहिलात ना कायम नर बाबा ते कायम राहता माती.